नमस्कार, मी स्वप्नाली भराटे आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज। तर आज आपण आलेलो आहोत लातूर येथील साळी गल्ली येथे। तर येथे पैगंबराची शिकवण आणि आजची प्रासंगिकता हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। तर या कार्यक्रमाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया त्या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून। नमस्कार सर, हा कार्यक्रम कोणत्या स्वरूपात केला जातो? नमस्कार, मी डॉक्टर असद पठाण, जमाते इस्लामी हिंद या संघटनेचा मी सदस्य आहे। तर आज आपण जो कार्यक्रम बघितला तो जमाते इस्लामी हिंद संघटनेचं एक उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये की आम्ही सामाजिक धार्मिक सालोखा हे जपण्यासाठी म्हणून दर महिन्यातून एक वेळा मुस्लिमच नव्हे तर मुस्लिमेतर सर्व देशबांधवांना सोबत घेऊन एक कार्यक्रम करत असतो। आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इस्लामची खरी शिकवण, मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची खरी जीवनी आणि ती कशी आहे आणि ती सर्व जगाच्या कल्याणासाठी कशी चांगली आहे हे सांगतो। त्यासोबतच अशा कार्यक्रमातून मला असं वाटतं की इतर समाजबांधवांचे जे काही गैरसमज आहेत इस्लाम धर्माला घेऊन, कुराणला घेऊन, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना घेऊन, ते गैरसमज कुठेतरी आम्ही दूर करायचा प्रयत्न करतो। कारण की आमचं असं म्हणणं आहे की आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये असलेल्या गैरसमजांचा फायदा घेऊन त्यांच्यामध्ये एक द्वेषाचं वातावरण पसरवलं जात आहे, जे आपल्या देशासाठी अजिबात चांगलं नाही आहे। कुठेतरी या देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून आणि एक या देशाची सुजाण संघटना म्हणून जमाते इस्लामी हिंद असा प्रयत्न करते की अशा प्रकारचा सामाजिक द्वेष आणि सामाजिक दुरावा योग्य नाही, त्यातील गैरसमजी जे आहेत त्या दूर व्हायला पाहिजेत। आणि त्यामुळे म्हणून आम्ही इथे असा प्रयत्न करत असतो की ते गैरसमज दूर व्हावे आणि सगळ्या समाज बांधवांनी, सगळ्या धर्माच्या लोकांनी आपापसात प्रेम करून गुण्यागोविंदाने आपल्या महान देशामध्ये वास्तव्य करावा आणि आपल्या देशाचा विकास करावा। अच्छा सर, तर या कार्यक्रमामधून पैगंबराची शिकवण यामधून विद्यार्थ्यांना किंवा आजकालच्या तरुणांना काही खास संदेश दिला जातो? प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा संदेश देतो। तरुणांना जर संदेश द्यायचा असेल तर त्यांची तरुणाई कशी होती हे बघायला पाहिजे। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांचे 3 गुण हे खूप महत्त्वाचे आहेत, जे प्रत्येक तरुणाने आत्मसात केले पाहिजेत। तर हा प्रोग्राम म्हणजे वर्षातून एकदा नियोजित केला जातो का काही खास तारखेवर आयोजित केला जातो? नमस्कार, मी माझे उपमहापौर कैलाश कांबळे। आज या ठिकाणी जमाते इस्लाम हिंदच्या वतीनं हा जो सामाजिक उपक्रम घेण्याचा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा वर्षाला नाही तर हा दर रविवारी हा कार्यक्रम इथं आयोजित केला जातो। या दर रविवारच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केला जातो। आजचा विषय हा मोहम्मद पैगंबरांचे विचार आणि सध्याची देशाची जगाची परिस्थिती यावर हा विषय आमचे डॉक्टर खानसाहेबांनी व्यवस्थित असं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं आजची जी परिस्थिती झालेली आहे यामध्ये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा, जातीमध्ये दंगली आणि द्वेष निर्माण करण्याचा हा कार्यक्रम सध्या चालू आहे। खऱ्या अर्थानं मोहम्मद पैगंबरांनी जी हजारो वर्षापूर्वी जे संविधान बनवलं होतं, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलेलं आहे यामध्ये दोन्ही संविधानामध्ये एकच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे, सर्व जाती धर्म एक आहेत आणि त्यांना सर्व जाती धर्मांना घेऊन चाललं पाहिजे। त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार न केला पाहिजे, त्यांना त्यांच्या धर्मानुसार वागण्याचा पूर्ण अधिकार दिला पाहिजे, हे या दोन्ही संविधानातून सांगण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी जमाते इस्लाम हिंदनं जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये सर्व जाती धर्मांना ते एकत्रित करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे, त्यांच्या या प्रयत्नांना आमच्या शुभेच्छा राहतील आणि त्यांच्या या कार्याला आमचा सलाम राहील। धन्यवाद। ज्या प्रकारे आज महाराष्ट्रात फुले आंबेडकर यांचे विचार चालतात, तर त्याच प्रकारे पैगंबर यांचे विचार चालण्यासाठी किंवा त्यामागची प्रासंगिकता काय आहे? आपल्या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत ते फार मोठी शिदोरी आहे, पुरोगामी लोकांची फार मोठी शिदोरी आहे। परंतु त्याचबरोबर आदरणीय पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जी शिकवण आहे त्याची प्रासंगिकता सध्याच्या परिस्थितीनुसार आणखीन वाढलेली आहे। आणि हे विचार पैगंबरांची शिकवण फुले शाहू आंबेडकरांसोबत आम्ही लोकांसमोर मांडतो, कारण जेणेकरून समाजाचं नवनिर्माण, समाजामध्ये जे तरुण पिढी आहे, विद्यार्थी आहेत, मुली आहेत आणि त्याचबरोबर महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांच्यामध्ये चारित्र्य संवर्धन
व्हावं यासाठी पैगंबरांची शिकवण अत्यंत गरजेची आहे आणि त्याची महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे, त्याची प्रासंगिकता वाढत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पैगंबरांचे एक क्रांतिकारी विचार आहेत. सध्याच्या ज्या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा, दरी निर्माण करण्याचा जो प्रयत्न प्रसार माध्यमातून, प्रिंट माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे चालू आहे, त्या प्रसंगी पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे एक विचार आहे की सर्वात मोठी जी उपासना आहे, सर्वात महान उत्कृष्ट अशी जी उपासना आहे ते आहे मनाला जोडण्याची, ते मनाला जोडण्याचा विचार आहे. तर लोकांचा जे काही करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला बाजूला सारून जमात इस्लामी हिंद सर्व जातीच्या लोकांना, सर्व धर्माच्या लोकांना, सर्व विविध संस्कृती अवलंब करणाऱ्या लोकांना एकत्रित घेऊन सामाजिक सलोखा, सामाजिक सौहार्द जपण्याचा या इज्तिमाच्या माध्यमातून, संदेश मेळाव्याच्या माध्यमातून दर रविवारी करत असते. आपण सर्वांनी आवर्जून इथं उपस्थित राहावं हाच मी आवाहन करतो. थँक्यू. तर आपण पाहत आहात अशा प्रकारे मोहम्मद पैगंबर शिकवण हा कार्यक्रम येथे संपन्न झालेला आहे आणि मी स्वप्नाली भराटे विथ कॅमेरामॅन आदित्यसह महाराष्ट्र जीवन न्यूज टीम. धन्यवाद.